राजमहालातील गुप्त मार्गांची माहिती मुलींना देऊ नये असा नियम आहे. यात भेदभाव वगैरे काही नाही, पण मुली लग्न करून सासरी जातात. त्यांच्या तोंडून चुकून याबद्दल कुठे निघालं तर महालाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. पण महाराजांनंतर राजगादीची वारस मीच असेन असं ठरलंय, म्हणून अलीकडेच महाराजांनी मला हे मार्ग दाखवून ठेवले होते. गार्गीने माहिती पुरवली. खरं तर तुम्ही मलाही हे सर्व मार्ग इतक्या बारकाईने दाखवण्याची गरज नव्हती, मी म्हटलं. इतर कोणी असतं तर नसतेच दाखवले, पण डोळे मिटून विश्वास ठेवावं असं काहीतरी तुमच्यात आहे, गार्गीने डोळ्यात पाहत म्हटलं. घुशींना पाहिल्यापासून राजकुमारींनी माझा जो हात पकडला तो अजूनही सोडलाच नव्हता. आम्ही चालत चालत भुयाराच्या तोंडापाशी आलो. गार्गीने एका हाताने भिंतीवरील चटकन न दिसणारी कुठली तरी कळ दाबली आणि दार उघडलं. आम्ही छुप्या वाटेने थेट राजमहालामागील रानात बाहेर पडलो. संकटाच्या वेळी राजघराण्यातील व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ही चोरवाट असावी. आम्ही बाहेर पडलो. मागे दार आपोआपच बंद झालं. पायवाटेने पुढे निघालो, पण थोड्याच अंतरावर हातात मशाल घेऊन कोणीतरी पुढे आलं. ते प्रधानजी होते. मला आश्चर्य वाटलं, पण गार्गीला त्यांच्या इथे असण्याची अपेक्षा असावी. तिला फारसं नवल वाटलेलं दिसत नव्हतं. आम्हाला हातात हात घेऊन फिरताना पाहून प्रधानजींच्या कपाळाला आठ्या पडलेल्या स्पष्ट दिसल्या. ते म्हणाले, प्रोफेसर साहेब, राजघराण्यातील व्यक्तींना स्पर्श करण्याची कोणालाच परवानगी नाही, हे किती वेळा सांगावं लागेल तुम्हाला. मी बचावासाठी शब्द शोधू लागलो, तेव्हा गार्गीच खंबीरपणे म्हणाली, हे नियम त्यांना लागू होणार नाहीत प्रधानजी. ते राजघराण्यातीलच आहेत. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. हे ऐकताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी आणि राजकुमारी गार्गी लग्न करणार आहोत ही बातमी राजवाड्यात वणव्यासारखी पसरली. काही मंडळी या बातमीने खुश होती तर काही नाखुश. नाखुश मंडळींमध्ये सचिन आघाडीवर होता. साल्या, इतकी मोठी बातमी तो आमच्यापासून लपवून कशी काय ठेवू शकतोस? तसा मला खूप आधीच संशय आला होता, पण ती एक राजकन्या आहे हे विसरू नकोस, सचिन विनाकारण ओरडू लागला. मी काहीच लपवलं नाही. मला सुद्धा काल रात्रीच माहीत पडलंय आमच्या विवाहाबद्दल. गार्गीने प्रधानजींसमोर थेट बॉम्ब गोळाच टाकला. ती बुद्धिमान आहे, भावनेच्या भरात निर्णय घेणार नाही. तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असणार. मला तिच्याशी या विषयावर सविस्तर बोलावं लागेल, मी म्हटलं. अस्मादिकांना वाटतं इतकं गुंतागुंतीचं काही नसावं. राजकन्येला तू आवडलास आणि तू तिला नकार देणं मूर्खपणाचं ठरेल. तुम्ही सरळ विवाह करूनच टाकावा असा सल्ला मी देईन, विशालने मत प्रकट केलं. बरोबर म्हणतोयस तू मित्रा. राजकन्या गार्गीसारख्या अप्रतिम सुंदर, कलासक्त, बुद्धिमान, श्रीमंत मुलीला एखादा मूर्खच तरुण नकार देईल. पण तिच्याशी लग्न करण्याच्या अटी माहीत आहेत का तुला? गार्गीशी लग्न करणाऱ्याला या राजमहालाचा घर जावई म्हणून राहावं लागेल, मी अडचण सांगितली. तिने मला लग्नासाठी विचारलं असतं ना तर मी लगेच हो म्हटलं असतं. रॉजर सारखा या राजमहालाचा घर जावई म्हणून राहायला मी एका पायावर तयार आहे. पण राजकन्याची नजर या कोहिनूर हिऱ्यावर पडलीच नाही, हे तिचं दुर्भाग्य. तू बन या राजवाड्याचा घर जावई. मी मालविकासोबत इथेच कुठेतरी कोपऱ्यात संसार थाटेल, सचिनने दुःख बोलून दाखवलं. त्या दुपारी जेवणाच्या वेळेस आम्ही सर्व एकत्र जमलो. प्रधानजीही तिथेच होते. गार्गीने विवाहाची बातमी दिली असल्याने राजवाड्यात आनंदाचं वातावरण होतं. पण शाही पंक्तीला बसलेले सर्वच खुश वाटेनात. गार्गीच्या चेहऱ्यावर मात्र विशेष तेज जाणवत होतं. मी डावीकडे तिच्या शेजारीच बसलो होतो. आमची नजरानजर झाली. ती गोड लाजली. पण ताई, तू एकदा आम्हाला विचारायचंस तरी, इराने एकाएकी विचारलं. कशाबद्दल म्हणतेस तू? गार्गीने उलट प्रश्न विचारला. हेच, तुमच्या विवाहाबद्दल, इराने म्हटलं. रॉजरशी विवाह करण्यापूर्वी तू मला किंवा निदान महाराज साहेबांना तरी विचारलं होतंस का? गार्गीने इराचं तोंड बंद करून टाकलं. आपल्या कौटुंबिक चर्चेत हस्तक्षेप करतोय
म्हणून क्षमा असावी राजकुमारीजी, परंतु महाराज साहेबांना आपले स्वयंवर रचण्याची फार इच्छा होती. देशविदेशातले गर्भश्रीमंत देखणे तरुण येतील, तुम्ही त्यांची परीक्षा घ्याल, स्पर्धा होतील, चुरस असेल, शेवटी यथायोग्य तरुणाच्या हाती महाराज साहेब तुमचा हात देतील असंच सगळ्यांना वाटत होतं. पण तुम्ही तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला. प्रधानजी अदबीने म्हणाले. हो ताई, मी धाकटी आहे. माझा राजगादीवर कधीच अधिकार नव्हता. मला त्यात रसही नाही. म्हणून मी फारसा विचार न करता रॉजरशी लग्न केलं. पण तुझ्याकडून महाराज साहेबांना बऱ्याच अपेक्षा आहेत. तू त्यांच्या समाधानासाठी तरी स्वयंवर ठेवावंस असं आम्हाला वाटतं. तुझ्या निवडीबद्दल किंवा प्रोफेसर साहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास नाही अशातला भाग नाही. त्यांनाही स्वयंवरात भाग घेता येईलच की, आणि ते जिंकतीलही. तसं झालं तर तुझं मनोरथ पूर्ण होईल आणि बाबांची इच्छाही. बघ, पुन्हा एकदा विचार कर. इरावतीने अतिशय समंजसपणे म्हटले. गार्गीला ते पटो अथवा न पटो, मला मात्र पटलं. मला कबूल आहे, मी म्हटलं. गार्गीने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. जेवण झाल्यावर आपण एकांतात या विषयावर चर्चा करूयात राजकुमारीजी, मी गार्गीच्या डोळ्यात पाहत म्हटलं. ती आश्वस्त झाली. जेवण आटोपून प्रत्येकजण आपापल्या दालनात परतले. मी आणि गार्गी शतपावली करण्यासाठी बागेत गेलो. काही मिनिटांच्या शांततेनंतर राजकन्येने तोंड उघडलं. तुम्हाला मी पसंत नाही काय? मी कधी म्हटलं तसं? तुम्हाला एखादा मूर्खच नापसंत करेल, मी उत्तर दिलं. मग स्वयंवराला होकार का दिलात? तुमच्या बुद्धिमत्तेवर विश्वास आहे आम्हाला, पण दुर्दैवाने का होईना चुकून इतरच कुणी स्वयंवर जिंकलं तर आम्ही त्याच्या गळ्यात माळ घालायची का? गार्गीने खिन्न स्वरात विचारलं. म्हणजे तुम्हाला खरंच माझ्याशी लग्न करायचं आहे का राजकुमारीजी? मला वाटलं राजमहालात चाललेली कटकारस्थाने उकरून काढण्यासाठी रचलेला हा एक प्लॅन आहे, मी आश्चर्याने म्हटलं. इथे नक्कीच काही पाणी मुरतंय याचा अंदाज आम्हाला आधीपासूनच आहे प्रोफेसर, आणि त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही समर्थही आहोत. पण महाराजांच्या अशा अवस्थेमुळे आमचा आधारच तुटलाय. अगदी एकटं पडल्यासारखं झालंय. म्हणून आम्हाला तुमची गरज आहे. तुम्ही कधी कुठलंच प्रकरण अर्धवट सोडलं नाही असं म्हणतात. यापुढे हे राज्य चालवताना आम्हाला आयुष्यभर तुमचा खंबीर पाठिंबा हवा आहे, गार्गीने स्निग्ध डोळ्यांनी म्हटलं. चक्क एक राजकुमारी मला विवाहासाठी मागणी घालत होती. मी वास्तवात आहे की स्वप्नात? पण मला पडणारी स्वप्न फार खतरनाक असतात. हे सगळं जुनाट मधासारखं गोडगोड वाटतंय. म्हणजे खरंच असावं. गार्गी अतिशय आतुर नजरेने माझ्याकडे पाहत होती. तिला उत्तर देण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करत असतानाच एक दासी धावतच तिथे आली. एकांतात व्यत्यय आणल्याबद्दल क्षमस्व राजकुमारीजी, पण महाराज साहेबांना जाग आली आहे. त्यांनी डोळे उघडल्यात. पुढचं काही ऐकण्यासाठी आम्ही तिथे थांबलोच नाही. लगेचच महालाकडे धावलो. गार्गी माझ्यापेक्षा दुप्पट वेगाने महाराजांच्या शयनकक्षाकडे धावली. बाहेर प्रधानजी, सचिन, विशाल, इतर दरबारी, दासदासी उभ्या होत्या. फक्त इरावती आणि रॉजर आत होते. गार्गीही आत धावली. त्यांच्या कौटुंबिक सोहळ्यात व्यत्यय नको म्हणून मी बाहेरच थांबलो. काय ठरलंय तुमचं? सचिनने कानाशी येत विचारलं. नंतर सांगतो, जरा धीर धर, मी म्हटलं. महाराज साहेब कोमातून बाहेर आले होते. त्यांनी माणसांना ओळखलंही, पण ते काही बोलू शकत नव्हते. गार्गी आणि इरावती त्यांच्या दोन्ही बाजूला बसल्या होत्या. पायाजवळ रॉजर उभा होता. बराच वेळ महाराजांचा हात हातात घेऊन बसलेल्या गार्गीने अखेर त्यांच्याकडे पाहत निश्चयाने म्हटलं, बाबा, आम्ही स्वयंवराला तयार आहोत. महाराजांचे डोळे समाधानाने चमकले. महाराज भानुप्रताप कोमातून बाहेर आले ही बातमी शहरभर वाऱ्यासारखी पसरली. राजमहालात उत्साहाचं वातावरण होतं. प्रधानजी अत्यंत जोमाने स्वयंवराच्या तयारीला लागले. इतर मंत्र्यांच्या मदतीने त्यांनी देशातल्या घरंदाज, गर्भश्रीमंत आणि कर्तृत्ववान अशा 10 तरुणांची यादी तयार केली. त्यांना स्वयंवराचे निमंत्रण पाठवले. एक निमंत्रण मलाही देण्यात आले. आठवडाभरातच 6 तरुणांनी स्वयंवरासाठी उत्सुक असल्याचे उत्तर पाठवले. 7वा मी. इतरांचे आधीच कुठेतरी जुळले असावे, किंवा आपण स्वयंवरात तोंडघशी पडू याची भीती असावी. स्वयंवर निकोप पार पडावे. राजकन्येशी असलेल्या जवळकीचा मला स्वयंवरात फायदा होऊ नये
म्हणून आठवडाभर आम्ही एकमेकांशी भेटू बोलू नये असा नियम काढण्यात आला. ही काही फार मोठी गोष्ट नव्हती, पण पहिल्याच दिवशी चुकचुकल्यासारखे वाटले. एखाद्या माणसाची इतक्या लवकर सवय कशी काय जडू शकते? गार्गीचीही तीच अवस्था होती. जेवणाच्या टेबलावर फक्त आम्ही एकत्र यायचो, एकमेकांकडे चोरून पाहायचो. आठवडाभराचा विरह कसा सहन करायचा हे कोडच होतं. मग आम्ही झपाट्याने आमच्या शोधकार्याला लागलो. तसं हे घौल प्रकरण आमच्यासारख्या अनुभवी आणि सराईत गुप्तहेरांसाठी काही मोठं आव्हान नव्हतं. पण काही धागे एकमेकात इतक्या बेमालूमपणे गुंतले होते की ते सोडवताना बरंच काही विस्कटण्याची शक्यता होती. स्वयंवराचा कार्यक्रम ठरला. स्पर्धकांना कमीत कमी एका शस्त्रविद्येत पारंगत असणं गरजेचं होतं. ते कौशल्य त्यांना राजमहालासमोरील पटांगणात राजघराण्यातील मंडळी, दरबारी आणि शाही पाहुण्यांसमोर सादर करायचं होतं. मला लहानपणापासूनच धनुर्विद्येत रस होता. मी सरावही करायचो. अलीकडेच खजिना शोधण्यापूर्वी बंदुकीच्या निमित्ताने नेमबाजीचा पुन्हा एकदा सराव झाला होताच. त्यामुळे मी धनुर्विद्येत कौशल्य दाखवायचं असं ठरवलं. दुसऱ्या टप्प्यात स्वकर्तृत्वावर मिळालेलं आर्थिक सामर्थ्य पेश करायचं होतं. निजामाचा खजिनाच हाताशी असल्याने तोही प्रश्न सुटला. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात स्पर्धकांची सारासार विवेकबुद्धी जोखणारा अवघड प्रश्न विचारला जाणार होता. हे प्रश्न दरबारातील अनुभवी मंत्र्यांनी तयार केलेले असणार होते. एका तबकात या प्रश्नांच्या चिठ्ठ्या ठेवल्या जातील आणि जे स्पर्धक तिसऱ्या टप्प्यात पोचतील त्यांना स्वतः राजकन्या गार्गी ते प्रश्न विचारणार होती. जो हे तिन्ही टप्पे पार करेल तोच स्वयंवराचा विजेता ठरणार होता आणि बक्षिसादाखल त्याला मिळणार होती अतिशय रूपवान, अफाट श्रीमंत प्रतापपूर संस्थानाची भावी महाराणी राजकुमारी गार्गीशी विवाह करण्याची सुवर्ण संधी. आधीच केसचं टेन्शन, त्यात या स्वयंवराची भर. बोर्डाची परीक्षा देत असल्यासारखं वाटू लागलं. रात्रंदिवस सराव आणि अभ्यास. प्रधानजींनी मला एक धनुष्य आणि काही बाण शस्त्रागारातून आणून दिले. पहाटे लवकर उठून मी नेमबाजीचा सराव करायचो. लेखन कौशल्यासोबतच धनुर्विद्येचंही ज्ञान मला जन्मजात मिळालं असावं असं वाटतं. कारण वर्षातून एक दोनदा सराव करूनही नेम बऱ्याचदा अचूक साधला जायचा. पण यावेळी तो अचूकच साधायचा होता. प्रश्नोत्तरांच्या फेरीची काळजी नव्हती, पण खजिन्यावर मिळणारं अफाट व्याज, माझ्या संपत्तीचा हिस्सा कसं दाखवायचं हा प्रश्न होता. राजेशही इतरांसोबत दुसऱ्या एका केसमध्ये गुंतला असल्याकारणाने मुंबईत आता फक्त विजय आणि योगेश दोघेच होते. त्यांना फोन लावला आणि भारतातल्या मोठ्यात मोठ्या सीएला हाताशी धरून मी अब्जाधीश असल्याचे पेपर्स तयार करून घ्या असं बजावलं. काम कठीण होतं, पण हातात पैसा असला की सगळं काही साध्य होतं. अखेर स्वयंवराचा दिवस उजाडला. सर्व स्पर्धकांची तयारी झाली होती. त्यांचे कुटुंबीयही राजमहालात येऊन पोचले होते. शाही अतिथींचंही स्वागत झालं. सकाळी उठताच एक दासी राजकुमारींकडून माझ्यासाठी पाठवलेला संदेश, एक लाल गुलाब आणि एक मोठी भेटवस्तू घेऊन आली. तुम्हीच जिंकावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. सदिच्छा. शिवशंभो तुम्हाला सुयश देवो, असं त्या संदेशात गार्गीने आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलं होतं. संध्याकाळी पटांगणात सर्व स्पर्धकांना दिमाखदार प्रवेश करायचा होता. 6 पैकी 4 जण NRI होते. दिसायला गोरे गोमटे, उंच तगडे गडी. महागड्या जिममध्ये जाऊन स्नायू वगैरे पिळदार बनवलेले. पाठिंबा द्यायला त्यांचे गर्भश्रीमंत पालक होतेच. राजमहालासमोर मर्सिडीज, ऑडी, रोल्स रॉयस, जॅग्वार, BMW गाड्यांची रांग लागलेली. आम्ही विमानातून आलो असल्याने सोबत गाडी आणली नव्हती. मग धमाकेदार एंट्री कशी करायची? मी विशालच्या कानात काहीतरी सांगितलं. ते दोघं पटकन बाहेर निघून गेले. 2-2.5 तासांनी परतले. सोय झाली, सचिन म्हणाला. संध्याकाळी सगळेजण आपापल्या मानाच्या जागेवर स्थानापन्न झाले. स्वतः महाराज भानुप्रतापही व्हीलचेअरवरून कार्यक्रमास्थळी आले होते. त्यांना सेवकांनी सिंहासनावर बसवलं. उजवीकडे गार्गी आणि डावीकडे इरावती बसली. गार्गी आज शाही वस्त्रालंकारात इतकी सुंदर दिसत होती की तिच्यासाठी देवाधिदेव इंद्रही या स्वयंवरात सहभागी झाला असता. तिच्याकडे पाहून स्पर्धकांना अधिकच चेव आला. कौशल्य सादर करण्यासाठी प्रत्येकाला क्रमांक देण्यात आला. मला शेवटचा 7वा क्रमांक मिळाला. हे एक बरं झालं. इतरांचे स्पर्धेतील कौशल्य पाहून
मला त्यानुसार माझी कामगिरी उंचावण्याची संधी मिळाली असती. प्रधानजींनी उद्घोषणा करताच स्पर्धकाने राजमहालाच्या प्रवेशद्वारापासून पटांगणात आपल्या वाहनाने यावं, मग त्या विशाल पटांगणाला एक फेरी मारावी, मग आपलं कौशल्य सादर करावं अशी योजना होती. जेम्स बॉन्डसारखे स्पर्धक आपापल्या महागड्या गाड्यातून येऊ लागले, पटांगणाला फेरी मारू लागले, मग अतिशय रुबाबाने वाहनातून उतरत आपले कौशल्य सादर करत. बहुतेक सर्वांनाच कुठला न कुठला साहसी खेळ प्रकार येत होता. तलवारबाजी, तायक्वांडो वगैरे सादर करण्यात आले. समोर कुठलेच आव्हान किंवा प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांचे सादरीकरण देखणे वाटत होते. रणवीर मित्तल नावाच्या स्पर्धकाने रिव्हॉल्व्हरच्या मदतीने नेमबाजीचे प्रात्यक्षिक दाखवले. 20 मीटर अंतरावरून 3 पैकी 1 नेम त्याने बरोबर साधला. मग माझी पाळी आली. विशाल आणि सचिनने ठरवल्याप्रमाणे माझं आलिशान वाहन योग्य वेळेला राजमहालाच्या प्रवेशद्वारावर हजर केलं. तो एक उंच पुरा, पिळदार स्नायूंचा रुबाबदार पांढरा अश्व होता. खजिना शोधण्याच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही घोडेस्वारी शिकलो होतो. मी त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला, मग हलकेच वर चढलो आणि टाच दिली. तो वाऱ्याच्या वेगाने धावू लागला. युद्ध असो वा स्वयंवर, मराठे वेळातच दौडतात. त्या देखण्या अश्वावर अशी रुबाबदार एंट्री घेतलेली पाहून बाकीच्या स्पर्धकांच्या तोंडचे पाणी पळाले. गार्गी मात्र अत्यंत खुश दिसली. सचिन आणि विशाल उभे राहून टाळ्या वाजवत होते. महाराजांच्या चेहऱ्यावरही आनंद जाणवत होता. पटांगणाला फेरी मारून होताच मी खाली उतरलो. घोड्याच्या पाठीवर प्रेमाने थाप मारली, त्याला जाऊ दिले. मग नेमबाजीच्या खुणेवर पोचून सेवकाने आणून दिलेल्या धनुष्याला हात लावला. पण लगेचच काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. कालपर्यंत मी याच धनुष्याने सराव करत होतो, पण त्याचा प्रत्यंचा इतका सैल नव्हता. मला धडकीच भरली. तरीही मी प्रयत्न करून पाहायचं ठरवलं. बाण लावला, धनुष्य ताणला, पण एकाएकी हातच थरथरू लागले. कसाबसा बाण ताणून सोडला, पण तो लक्ष्यापर्यंत पोचण्याआधीच खाली पडला. इतका वाईट नेम पाहून प्रतिस्पर्धी हसू लागले. सचिनने डोक्याला हात लावला. विशालने डोळेच मिटले. गार्गीच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. तिने लगेच जवळच उभ्या असलेल्या दासीच्या कानात काहीतरी सांगितलं. 2 मिनिटात सकाळी गार्गीने गुलाबासोबत पाठवलेली भेटवस्तू समोर आली. वरचं तलम कापड दूर करताच आत एक सोनेरी मुलामा दिलेलं धनुष्यच असलेलं दिसलं. मी खुश झालो. ते हातात घेऊन अनुभवलं. वादी प्रत्यंचा नीट तपासला, मग खोल श्वास घेऊन नेम धरला. हा दुसरा बाण थेट मध्यावर लागला. एका बाजूला रणवीर मित्तलने झाडलेली गोळी, दुसऱ्या बाजूला मी मारलेला बाण. यांच्यामध्ये 2-2.5 सेमी जागा उरली होती. ही पहिली फेरी जिंकायची तर पुढचा नेम तिथेच साधायला हवा. मी एकलव्याचं स्मरण करून वेध घेतला. सराव कामाला आला. अचूक नेम साधला गेला. पटांगणात एकच जल्लोष झाला. पहिल्या फेरीत मला सर्वोच्च गुण मिळाले. गुणांच्या बळावर 7 मधून 3 जण बाद झाले. 4 दुसऱ्या फेरीत पोचले. या फेरीत आपण स्वकर्तृत्वावर संपन्नता कशी मिळवली हे सिद्ध करायचं होतं. आमच्या खजिन्याच्या व्याजाचे दस्तावेज अजूनही मिळाले नव्हते, पण माझा नंबर येईपर्यंत ते मेलने पोचतील अशी विशालला खात्री होती. दरबारातील अनुभवी अमात्यांनी एक एक करून इतर स्पर्धकांची आर्थिक मालमत्ता तपासून पाहिली. प्रत्येक जण गडगंज श्रीमंत होता. त्यांच्याकडे स्वतःचे व्यवसाय होते. हजारो कोटींची संपत्ती होती. पण प्रत्येकाच्या श्रीमंतीला कुठे ना कुठे वडिलोपार्जित श्रीमंतीचा टेको होता. सेल्फमेड असं कोणीच नव्हतं. पुन्हा माझी वेळ आली. आमचे पेपर्स अजूनही मिळाले नव्हते. मी किती श्रीमंत आहे हे सांगण्यात मला काही रसही नव्हता, पण इथे गरजच तशी होती. राजकुमारींच्या संपत्तीवर डोळा ठेवून आपण स्वयंवरात भाग घेतलेला नाही हे स्पर्धकांना सिद्ध करायचे होते. माझ्याकडे पेपर्स नाहीत म्हटल्यावर एक्सपर्ट टीमने माझे पूर्ण नाव, पॅन कार्ड क्रमांक वगैरे विचारला आणि मग शोधाशोध केली. लगेचच त्यांना डेटा मिळाला. खजिना मिळवण्यापूर्वीची माझी आर्थिक संपत्ती समोर आली. ती सर्वसामान्यांपेक्षा अधिकच असली तरी या स्पर्धकांपुढे मात्र काहीच नव्हती. माझ्याकडे वडिलोपार्जित गडगंज श्रीमंती नव्हती.
मी शून्यापासून सुरुवात केली आणि इथवर पोचलो. नुकतीच एक केस यशस्वीरित्या सोडवल्याबद्दल एका परदेशी कंपनीने आम्हाला मोठी रक्कम दिली. आम्ही ती तिथल्या बँकेत गुंतवली. व्याजांनी मिळणाऱ्या पैशांनी नवनवीन व्यवसाय सुरू केले. मी स्पष्टीकरण दिलं. तेवढ्यात विशाल फाईल घेऊन आला. आताच प्रिंट केलेले गरमागरम पेपर्स. ते पाहताच अमात्यांचे भान हरपले. आपापसात कुजबूज सुरू झाली. यांची संपत्ती सध्या कमी असली तरी स्वअर्जित आहे आणि व्यवसायातील नफ्याचा आलेखही चढता आहे. अमात्यांनी महाराजांकडे पाहून म्हटलं. या फेरीचा निकालही आमच्या बाजूने गेला. तिसरी फेरी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घेतली जाईल असे जाहीर झाले. त्या रात्री मी आमच्या नव्या अंगरक्षकांना सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवायला सांगितला. पुन्हा दिवे जातील, काही भयंकर दिसेल, ऐकू येईल, तरी आपापली जागा सोडू नका. विशेषतः राजकुमारीजी आणि महाराज साहेबांच्या दालनासमोर चोख बंदोबस्त ठेवा असं बजावलं. सचिन आणि विशाललाही सावध राहायला सांगितलं होतं. मध्यरात्रीनंतर ज्याची अपेक्षा होती तेच घडलं. एक हृदयद्रावक किंकाळी महालात घुमली. सगळ्यांची झोप खाडकन उडाली. मी तर जागाच होतो. इतर दोघांना घेऊन लगेचच बाहेर धावलो. बाहेर जे पाहिलं ते धडकी भरवणारं होतं. कोल्ह्यासारखे दिसणारे उग्र प्राणी आणि अंगाला पांढरे पट्टे लपेटलेल्या चालत्या बुलत्या मृतदेहांनी राजमहालाला वेढा घातला होता. जणू जवळच्याच कब्रस्तानातील मुर्दे ममीज बनून महालावर चालून आलेले असावेत. हा घौल शापाचाच प्रकोप आहे. विवाहयोग नसतानाही आपण ताईच्या स्वयंवराचा घाट घातला. आता हे संकट राजमहालाची वाताहत करूनच माघारी जाणार, इरावती दडपलेल्या स्वरात म्हणाली. प्रधानजी, स्वयंवरानिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांना, महालातील नोकर चाकर, मंत्री, दासदासींना एका मोठ्या दालनात जमा होण्याचे आदेश द्या. बाहेर आपले अंगरक्षक जीवाची बाजी लावतील आणि त्या श्वापदांना बाहेरच रोखून ठेवतील. मग तुम्ही महाराज साहेब, दोन्ही राजकुमारी आणि रॉजरला घेऊन गुप्त मार्गाने महालाबाहेर पडा. म्हणजे राजवंश सुरक्षित राहील. तोवर आम्ही या सैतानी शत्रूला थोपवून धरतो. तुम्ही बाहेर पडताच गावकऱ्यांची, पोलिसांची मदत घेऊन या. सगळे मिळून या घौल सैन्याचा नायनाट करू, मी ओरडून म्हटलं. प्रधानजी, प्रोफेसर सांगताहेत तसं करा, पण आम्ही इथेच थांबू. या राजमहालाचं, राज्याचं दायित्व आमच्यावर आहे. आम्हीच भेकडासारखे पळून गेलो तर काय इब्रत राहील प्रतापवंशी यांची. आम्ही सुद्धा इथेच थांबून लढा देऊ, गार्गीने निग्रहाने म्हटलं. पण राजकुमारीजी, प्रधानजींनी काळजीने काहीतरी सांगू पाहिलं, पण गार्गीने अडवलं. प्रधानजी, हा आदेश आहे, त्वरा करा. ते घौल सैन्य कधीही महालावर चालून येईल, गार्गीने बजावलं. प्रधानजी नाईलाजाने कामाला लागले. आम्ही महालात येणाऱ्या सर्व दारी खिडक्यांवर सशस्त्र अंगरक्षक बसवले. काही अतिथीगृहाच्या दालनाबाहेर उभे केले. 2-3 जणांना शाही कुटुंबासोबत पाठवलं. माझ्याकडे बंदूक होतीच, तरीही मी भिंतीवरचा धनुष्य काढून घेतला. बाणांचा साठा जवळ ठेवला. गोळ्या संपल्यावर तो कामी आला असता. अंगरक्षकांजवळही बंदुका होत्या. काही अंगरक्षकांजवळही बंदुका होत्या. ज्यांच्याकडे नव्हत्या त्यांना महालाच्या शस्त्रागारातून जुन्या ढाली तलवारी देण्यात आल्या. गार्गी ही आपली तलवार उपसून आमच्या सोबतच आघाडीवर होती. महाराजांनी आपलं राज्य योग्य वारसदाराच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला होता. अखेर त्या चवताळलेल्या श्वापदांनी महालावर हल्ला केलाच. खिडक्या दारे तोडून ते आत येण्याचा प्रयत्न करू लागले. अंगरक्षकांनी त्यांना थोपवून ठेवण्याची पराकाष्ठा केली, पण त्या मृत सेनेवर गोळ्यांचा परिणामच होत नव्हता. गोळी लागली की ते जागच्या जागी काही वेळ आचके द्यायचे, मग पुन्हा उठून हल्ला करायचे. अखेर त्यांनी एका प्रशस्त खिडकीची काच फोडून आत प्रवेश केलाच. आम्ही मागे हटलो. या झॉम्बीसारख्या प्राण्यांना, मुर्द्यांना मारायचं तरी कसं? डोक्यावर गोळी लागूनही ते पुढे पुढे येत होते. तेवढ्यात एक शक्कल सुचली. त्यांना मारता येत नाही, पण रोखता नक्कीच येईल. मी बंदूक ठेवून दिली आणि तलवार उचलली. ती श्वापदं आता इतकी जवळ आली होती की हातघाईशिवाय पर्यायच नव्हता. सर्वांनी आपापल्या तलवारी सावरल्या. राजकुमारीजी, पाय छाटायला सुरुवात करा, म्हणजे त्यांना पुढे जाताच येणार नाही, मी सल्ला दिला. सैनिकांनो, समोरचा हा घृणास्पद शत्रू 2 पायांचा असो किंवा 4,
तो स्वतःच्या पायांवर इथून परत जाण्याच्या लायक राहता कामा नये. त्यांचे सर्व पाय छाटून टाका. राजकुमारींच्या आदेशाला अंगरक्षकांचा तितकाच दमदार प्रतिसाद मिळाला. सर्वच्या सर्व त्या घौल सैन्यावर तुटून पडले. त्या सैन्यातील प्राण्यांनी आपल्या नख्यांनी आमचे वाभाडे काढले. ममीज सारखे ते जिवंत मुडदे आपल्या सडक्या दातांनी चावण्याचा प्रयत्न करू लागले, तरी आम्ही निकराने लढलो. महालाच्या प्रशस्त दिवाणखान्यात रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. सपासप वार होऊ लागले. आमचे सैनिकही घायाळ होत होते. गार्गी मात्र पूर्ण त्वेषाने लढत होती, जणू महिषासूर मर्दिनीच. अखेर पहाट होता होता आम्ही जवळपास संपूर्ण घौल सैन्याचा पाया नेस्तनाबूत केला. ते चित्कारत जमिनीवर रांगू लागले. मी काही श्वापदांचे जवळून निरीक्षण केले. कोल्ह्यासारखे दिसणारे ते प्राणी आणि चालते बोलते मृतदेह कुठल्या तरी वेगळ्याच ट्रान्समध्ये असल्यासारखे दिसले. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारलेल्या होत्या. शरीरावर काही ठिकाणी पट्ट्या वगैरे लावून जखमा झाकलेल्या होत्या. हा कुठला दैवी किंवा मायावी शाप तर नक्कीच वाटेना. लवकरच पोलीस, ॲम्ब्युलन्स आणि राजवाड्यावर हल्ला झाला या माहितीने खवळलेले गावकरी तिथे पोचले. सोबत प्रधानजी, इरा आणि रॉजरही होते. सगळ्यांना सुखरूप पाहून त्यांना हायसे वाटले. आमच्यातील कुणीच ठार झालं नव्हतं, पण काही अंगरक्षक जखमी मात्र झाले. त्यांना तातडीने इस्पितळात हलवण्यात आलं. राजमहालाची साफसफाई करण्यात पूर्ण दिवस गेला. तरीही स्वयंवराची शेवटची फेरी त्याच रात्री ठेवण्यात आली. गार्गीचाच तसा आग्रह होता. या फेरीसाठी मी आणि रणवीर असे दोघेच उरलो होतो. शाही परिवार आणि सर्व अतिथींसमोर चांदीच्या तबकातून आम्ही एक एक चिठ्ठी निवडली. रणवीरला मिळालेला विषय होता, कठीण समय येता कोण कामासे येतो. त्याने या विषयावर इतके तर्कसंगत आणि सुंदर विवेचन केले की जणू तो या विषयाची कितीतरी आधीपासूनच तयारी करत असावा. त्याच्या उत्तराने मंत्रिमंडळ, महाराज साहेबही खुश झालेले दिसले. मग मी माझी चिठ्ठी उघडली. त्यात लिहिले होते, कुंपणाने शेत खाणे. मला हसूच आलं. मी म्हटलं, मला मिळालेल्या विषयावर बोलण्याआधी आपण रणवीर साहेबांच्या विवेचनाबद्दल बोलूया. त्यांचे तत्त्वज्ञान ऐकून माझ्यातील लेखकही स्तिमित झाला. पण तत्त्वज्ञान आचरणात आणले नाही तर तो फक्त शब्दच्छल ठरतो. काल रात्री राजमहालावर अज्ञात प्राण्यांचे आक्रमण झाले. तेव्हा या रणवीरांना इतर अतिथींसोबत रण सोडून पळणेच योग्य वाटले. त्यांनी आमच्यासोबत लढण्याची इच्छाही व्यक्त केली नाही. तेव्हा नावाला न जागलेल्या या विवाह उत्सुक तरुणालाच आपण विचारूयात, कठीण समय येता कोण कामासे येतो. हे ऐकताच राजदरबारात एकच हास्य कल्लोळ निनादला. रणवीर रागाने माझ्याकडे पाहू लागला. माझा विषय आहे कुंपणाने शेत खाणं, आणि इथे राजमहालात जे घडतंय ते पाहता यापेक्षा समर्पक विषय मला मिळूच शकला नसता. खरंच इथे कुंपणात शेत खातंय. आधीच्या अंगरक्षकांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही आणि महाराज साहेबांवर हल्ला झाला. तो घौल शापाचा परिणाम असेल असं म्हणतात. पण काल महालावर हल्ला करणारे प्राणी हे कुठलेही दंतकथीय प्राणी नव्हते. ते साधे कोल्हेच होते. ममीज सारखे दिसणारे मृतदेह सुद्धा असाध्य आजाराने पीडित माणसेच होती. पण एका विशिष्ट सिरमच्या प्रभावाखाली ती आक्रमक झाली आणि महालावर चालून आली. महालाभोवती असणाऱ्या चाफ्याचा गंध त्यांना पिसाटत होता असे प्रयोगशाळेत आढळले. अशीच चाफ्याची माळ घातल्यामुळे तलावावर त्या दिवशी तो क्रूर प्राणी राजकुमारींवर चालून आला. खरं तर तोही त्या सिरमच्या प्रभावाखाली असलेला एक भयंकर रानटी कुत्राच होता. म्हणजे इथे जे काही घडलं तो घौलशाप नव्हता तर एक षडयंत्र होतं. मी स्पष्ट केलं. काय म्हणता, षडयंत्र? तेही चक्क महाराजांविरोधात? कुणी रचलं हे षडयंत्र? एका मंत्र्याने चिडून विचारलं. काल रात्री महालावर हल्ला होण्यापूर्वीच्या घटना आम्ही CCTVत तपासल्या. 2-3 बंदिस्त ट्रकमधून ते भयंकर प्राणी आणि रुग्ण इथे पाठवले गेले. ते ट्रक त्या इस्पितळाचे आहेत जिथे सध्या रॉजर डॉक्टर म्हणून रुजू आहे. ज्या सिरमचा मी उल्लेख केला ते त्याच्याच नावाने अमेरिकेत पेटंट करण्याचा प्रयत्न केला होता. प्राणी आणि मनुष्यांना आक्रमक बनवणारे हे सिरम युद्धात उपयोगी पडेल असे त्याला वाटले होते. पण तिथल्या प्रशासनाला हा प्रयोग अमानवीय वाटला. त्यांनी सिरम नाकारले.
त्याच्या चाचण्यांना बंदी घातली. म्हणून रॉजर भारतात आला आणि प्रयोग करू लागला. या महालाशी जोडलेल्या घौलशापाच्या कथा त्याच्या प्रयोगांना पूरक ठरल्या. मी म्हटलं. दरबारात एकच कुजबूज सुरू झाली. अंगरक्षकांनी लगेचच येऊन रॉजरला घेरलं. दिस इज नॉट अ ट्रूथ. आय हॅव ट्रॅप्ड. इरा प्लीज सेव्ह मी. मला वाचव. रॉजर ओरडू लागला. त्याला आत्ताच्या आत्ता कोठडीत टाका. आम्ही त्याचा चांगलाच समाचार घेऊ, मगच पोलिसांच्या ताब्यात देऊ. संतापलेल्या गार्गीने आदेश दिला. रॉजरला तिथून खेचत घेऊन गेले. पण हे षडयंत्र इथेच संपत नाही राजकुमारीजी. खरा सूत्रधार अजून मोकाटच आहे. शेत खाणारं कुंपण इथेच आहे. मी म्हटलं. कोण आहे तो? गार्गीने प्रचंड रागाने विचारलं. तुमच्या शेजारी बसलेली तुमची प्रिय बहीण इरावती. रॉजरला इथे घेऊन येण्याचा कट तिनेच रचला. वरवर जरी तिला सिंहासनात रस नाही असं ती म्हणत असली तरी प्रत्यक्षात या राजगादीवर बसण्यासाठी ती आसुसलेली होती. पण तुम्ही आणि महाराज साहेब जिवंत असेपर्यंत ते शक्य नव्हतं. म्हणून तिनेच हे षडयंत्र रचलं. त्यात रॉजरसह तुमचे जुने अंगरक्षक आणि दासी मालविकाही सामील होती. मी रहस्यभेद केला. पूर्ण राजदरबार चिडीचूप बसला होता. ताई खोटं बोलताहेत ते. तुला आमच्यापासून दूर करून हा राजमहाल बळकावण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. इरा खवळली. तुम्ही आता जे काही म्हटलं त्याचा पुरावा आहे का? गार्गीने अतिशय संयमाने विचारलं. हो, बरेच आहेत. तुम्ही स्वतःही साक्षीदार आहात. गुप्त मार्गाने आपण महाराज साहेबांच्या दालनात पोचलो तेव्हा ही दोघं आधीपासूनच तिथे हजर होती. व्हेंटिलेटरशी छेडछाड करत आपण येताच दचकून सावध झाली. तळ्यावर तुमच्या गळ्यात चाफ्याची माळ कुणी घातली होती. रॉजरचा थोडा समाचार घ्या. बाकीचं तो स्वतःच सर्व सांगेल. मी कठोर शब्दात म्हटलं. हे ऐकताच इरावतीने जवळ बसलेल्या गार्गीच्या कमरेला असणारी कट्यार खेचली आणि तिच्यावरच वार केला. पण सावध गार्गीने तो चुकवून इराला खाली पाडलं. लगेचच अंगरक्षकांनी इराला जेरबंद केलं. तुझ्यामुळे या राजमहालाच्या सिंहासनावर मला कधीच बसता येणार नव्हतं. इरावती किंचाळू लागली. तिलाही कोठडीत टाकण्यात आलं. महाराजांनी दुःखाने डोळे बंद केले. इराला मोठं करताना आपण काय चूक केली हे त्यांना कळेना. थरार नाट्य संपल्यावर मंत्रिमंडळाने गार्गीला स्वयंवराचा निकाल घोषित करायला सांगितलं. आज आमची मनस्थिती बरी नाही. रक्ताच्या नात्यांनी दिलेल्या या धक्क्यातून आम्हाला थोडं सावरू द्या. आम्ही उद्या निकाल जाहीर करू, गार्गीने म्हटलं आणि सभा तहकूब केली. पण त्या रात्री बराच वेळ आम्ही दोघं अंगणातील झोपाळ्यावर बोलत बसलो होतो. आधी तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवून अश्रू ढाळले. मग लग्नाची मागणी घातली. मी तयार आहे, पण राजमहालाचा घरजावई मला बनता येणार नाही. वाऱ्याला कोंडून ठेवणं अशक्य असतं. आज इथे आहे, पण उद्या कुठे असेन हे सांगता येणार नाही. मग आपला संसार होणार तरी कसा? मी तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. महाराज साहेबांची तीच एकमेव अट आहे. त्यांना अशा अवस्थेत एकटं सोडून, राज्य आणि राजमहाल वाऱ्यावर सोडून मलाही तुझ्यासोबत येणं शक्य नाही. माझी कितीही इच्छा असली तरी. पण मी इतर कुणाशी विवाह देखील करणार नाही. तू मला स्वयंवरात जिंकलंयस. मीही मनाने तुला वरलंय. मी तुझी वाट पाहीन. जेव्हा या वाऱ्याचं मोकाट फिरणं थांबेल, त्याला थांबावंसं वाटेल, तेव्हा या राजमहालात आणि आमच्या मिठीत त्याचं स्वागतच असेल, गार्गीने भरलेल्या डोळ्याने म्हटलं. ती रात्र आम्ही एकत्रच काढली. दुसऱ्या दिवशी गार्गीने अविवाहित राहण्याचा निर्णय जाहीर केला. नव्या अंगरक्षकांना सदैव निष्ठावान राहण्याची शपथ देऊन आम्ही राजमहालाचा निरोप घेतला. प्रधानजी मुख्य दारापर्यंत आले. ते राजगादीशी अतिनिष्ठावान होते, म्हणूनच आमचं येणं त्यांना खूपत होतं. पण आता मात्र त्यांना काही तक्रार नव्हती. आम्ही गाडीत बसलो. मी मागे पाहिलं. राजकुमारी गार्गी तिच्या दालनाच्या खिडकीत उभी राहून प्रेमाने हात हलवत होती. पित्यासाठी, रयतेसाठी आपल्या प्रेमाचा त्याग करणाऱ्या त्या राजकन्येचा मला गर्वच वाटत होता. पुन्हा एकदा हृदयभंग झाला म्हणून सचिन खिन्न होता. त्याने अखेर विचारलंच, तुला मालविकाबद्दल कधी समजलं? रोज रात्री तुम्ही झोपलात की आपल्या दालनाबाहेर पैंजणांचा आवाज यायचा. पण अशी रुंझुणणारी पैंजणे या महालात फक्त मालविकाच्याच पायात होती. ती इरावतीचा उजवा हात. आपण इथे आल्यावर इराचं काम कठीण झालं
म्हणून आपल्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तिने मालविकावर सोपवली. तुला खुश करून आपल्याला त्यांच्या बाजूने ओढण्याचा प्रयत्नही तिने करून पाहिला. आपल्या दालनाबाहेर येऊन आपण झोपलो की नाही याचा अंदाज ती घेत असे, म्हणजे रॉजर आणि इराला महाराजांसोबत दगाफटका करण्याची संधी मिळावी. पण मी आणि गार्गी रात्र रात्र जागेच असायचो. मी वेळच्या वेळी महाराजांना दिल्या जाणाऱ्या औषधांवरही लक्ष ठेवून होतो. पुढे तर आपण अंगरक्षकच बदलले, त्यांचं काम अशक्य करून टाकलं. अखेर त्यांनी सिरमचं पाशवी हत्यार उपसलं. मी स्पष्ट केलं. तेवढ्यातच सचिनचा फोन वाजला. तो गावावरून आला होता. त्याच्या आईने गावी एक छान स्थळ बघितलं होतं. मालविकाला क्षणार्धात विसरून सचिन चक्क आनंदाने विशालला मिठी मारू लागला. पण महाराजांच्या खिडकीबाहेर दिसलेल्या त्या प्रचंड वटवाघळाचं काय? विशालने विचारलं. मला वाटतं तो फक्त एक योगायोग असावा. रॉजरच त्या रात्री दगाफटका करायला महाराजांच्या दालनात शिरला असणार. पण आपली चाहूल लागताच खिडकीबाहेर उडी घेऊन खालच्या मजल्यावर पळाला. तेव्हाच कुठेतरी लटकलेलं ते वटवाघूळ घाबरून उडालं. मी सर्च केलंय. या भागातील फळं खाणारी जंगली वटवाघळं अशीच मोठमोठी असतात, मी म्हटलं. आम्ही आणखी एक केस यशस्वीरित्या सोडवून परत जात आहोत ही खुशखबर द्यायला सचिनने राजेशला फोन केला, पण संपर्क होऊ शकला नाही. मग लिंबाजी, किरण आणि मंगेशचाही फोन लावून पाहिला. सगळेच स्विच ऑफ किंवा संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. तेही एका केसमध्ये गुंतले असल्याने खबरदारी म्हणून फोन बंद केले असतील असे आम्हाला वाटले. आम्ही योगेशला फोन करून परत येत असल्याचे सांगितले. मग तासाभराचा विमान प्रवास चक्क झोपूनच पूर्ण केला. संध्याकाळी पुन्हा मोहिमेवर गेलेल्या त्या चौघांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. आता मात्र नक्कीच काहीतरी गडबड झाली असावी असा संशय येऊ लागला.